नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन या सिरीजला सुरुवात केलेली आहे. भाग 1 मध्ये आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथनाची म्हणजे प्रत्यक्ष कथनाला अप्रत्यक्ष कथनामध्ये कसं परिवर्तित करायचं, बदलायचं, त्याचे काही ढोबळ नियम पाहिले. आज आपण त्याच संदर्भात हा भाग 2 आहे. याच्यामध्ये क्रियापदामध्ये जे बदल केले जातात, क्रियापदामध्ये बदल करून क्रियापदाचे काही नियम आहेत ते आपण समजून घेणार आहोत. त्यातला पहिला नियम, जर रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमान काळात असेल किंवा भविष्य काळातलं असेल तर रिपोर्टेड स्पीच च्या क्रियापदाचा काळ बदलत नाही. जसं उदाहरण बघा. 1, डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन. रामा सेज, RAMASAYS, रामा सेज, कॉमा, हरी, HARI, इज अ गुड बॉय. इन्व्हाइट. आता रामा सेज इथे कॉमा आणि हरी इज अ गुड बॉय हे जे आहे ते सगळं इन्व्हायटेड कॉम्यामध्ये. मी प्रत्येक वेळेला हे सांगणार नाही. आता याचं इनडायरेक्ट बघा, म्हणजे अप्रत्यक्ष कथन कसं होतं बघा. रामा सेज दॅट हरी इज अ गुड बॉय. आता इथे बघा, रामा सेज नंतर एक कंजंक्शन दॅट हे उभयानवी अव्यय इथे वापरलं गेलं. हरी इज अ गुड बॉय जे प्रत्यक्ष कथनामध्ये इन्व्हायटेड कॉम्यामध्ये होतं ते इथे इनडायरेक्ट स्पीच करताना इन्व्हायटेड कॉम्याऐवजी इन्व्हायटेड कॉम्यामध्ये हे आलेलं नाही, पण त्याच्या अगोदर इथे काय आलं, दॅट हे उभयानवी अव्यय म्हणजे कंजंक्शन आलेलं आहे. लक्षात आलं. आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. शीला सेज द सर्वंट वॉज गोइंग टू स्कूल. इनडायरेक्ट स्पीच त्याचं बघा. शीला सेज दॅट द सर्वंट वॉज गोइंग टू स्कूल. पुढचं वाक्य बघा. डायरेक्ट स्पीच. ही विल से कृष्णा इज टेलिंग अ लाय. इनडायरेक्ट स्पीच. ही विल से that Krishna is telling a lie. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं वाक्य. गोपाल विल से द अर्थ इज अराउंड, ROUND. इनडायरेक्ट स्पीच. गोपाल विल से that the earth is around. डायरेक्ट प्रत्यक्ष कथन. Sushil has said to me, the sun is bigger than the moon. Indirect speech. Sushil has told me that the sun is bigger than the moon. आता इथे इम्पॉर्टंट नोट आहे. रिपोर्टिंग व्हर्ब से आणि सेड ला टेल आणि टोल्ड या शब्दांमध्ये अशा वेळी परिवर्तित केलं जातं किंवा बदललं जातं जेव्हा यांच्यानंतर म्हणजे या शब्दांनंतर एखादं कर्म असतं. आता उदाहरण तुम्ही 5 जर पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येईल. 5 नंबरचं वाक्य हे होतं, डायरेक्ट स्पीचच होतं. सुशील हॅज सेड टू मी.
द सन इज बिगर दॅन द मून. आणि त्याचं इनडायरेक्ट झालं, सुशील हॅज टोल्ड मी दॅट द सन इज बिगर दॅन द मून. लक्षात आलं? तर हे उदाहरण 5 पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आता नियम 2, जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळामध्ये असेल, बघा मी काय म्हणतोय, नियम नंबर 2 आता आपण पाहणार आहोत. जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळामध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचचे जे काळ आहेत, म्हणजे रिपोर्टेड स्पीचचे जे क्रियापद आहेत, त्यांच्या काळामध्ये खालील बदल घडून येतात किंवा होतात. आता त्यामधला ए, प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट इनडेफिनिट असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन होतो आणि तो पास्ट इनडेफिनिट होतो. म्हणजे बघा, जर प्रेझेंट इनडेफिनिट असेल रिपोर्टिंगमध्ये तर रिपोर्टेडमध्ये पास्ट इनडेफिनिट होतो. इज एम आर असेल, आता इज एम आर मध्ये परिवर्तन काय होणार, तर इज एम आर चेंजेस इन टू वॉज अँड वेअर. म्हणजे त्याच्या भावानुसार म्हणजे ज्या प्रकारचं जे असेल कर्म किंवा हे त्याच्यानुसार ते होईल. त्याचे उदाहरण बघू तेव्हा समजावून सांगेल मी तुम्हाला. त्याच्या उदाहरणांकडे तुम्हाला नीट लक्ष द्यावं लागणार आहे. बी, प्रेझेंट कंटिन्यूस जर असेल, म्हणजे चालू वर्तमान काळ जर असेल तर तो चेंज होतो. प्रेझेंट कंटिन्यूस चेंजेस इन टू पास्ट कंटिन्यूस. इज गोइंग चेंजेस इन टू वॉज गोइंग. आता याचं इज गोइंग आणि वॉज गोइंगचं आपण एक उदाहरण पण इकडे पाहिलं मला वाटतं. कोणतं उदाहरण पाहिलं तर मला वाटतं वाक्य नंबर गोपाल, एक मिनिट, 3 नंबरचं का 2 नंबरचं आपण वाक्य पाहिलं. शीला सेज दॅट द सर्वंट इज गोइंग टू स्कूल. एक मिनिट, डायरेक्ट शीला सेज द सर्वंट वॉज गोइंग, हे आपण नंतर पुढे बघणार आहोत त्याचं काय होतं ते. वॉज गोइंग होतं. नंबर सी, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण काळ असेल, वर्तमान चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर प्रेझेंट परफेक्ट चेंजेस इन टू पास्ट परफेक्ट. has gone changes into had gone. Have gone changes into had gone. D, present perfect continuous changes into past perfect continuous. Has been going changes into had been going. Past, आता बघा, आता डी मध्ये आपण काय पाहिलं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस चेंजेस इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्यूस. आता ई मध्ये काय आहे बघा, पास्ट इनडेफिनेट चेंजेस इन टू पास्ट परफेक्ट. वेंट चेंजेस इन टू हॅड गॉन. एफ बघा, पास्ट कंटिन्यूस चेंजेस इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्यूस. वॉज गोइंग चेंजेस इन टू had been going. जी बघा, नो चेंज, बघा नीट, नो चेंज इन टू पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्यूस. म्हणजे काय, पास्ट परफेक्टमध्ये चालू पूर्ण भूतकाळामध्ये आणि नो चेंज इन टू पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये बदल होत नाही. हॅड गॉन रिमेन्स हॅड गॉन. हॅड बीन गोइंग रिमेन्स हॅड बीन गोइंग म्हणजे यांच्यामध्ये बदल होत नाही.
नंबर 8 म्हणजेच एच फ्युचर टेन्स मध्ये काय बदल होतात ते बघा. शाल गो चेंजेस इनटू शुड गो. शाल गो असेल तर काय होईल, शुड गो होईल. विल गो चेंजेस इनटू वुड गो. आय आणखी काही परिवर्तन म्हणजे आणखी बदल बघा. मे चेंजेस इनटू माइट. मेचं माइट होतं. कॅन चेंजेस इनटू कुड. डू या डज नॉट चेंज इनटू डिड नॉट और डिड नॉट चेंजेस इनटू हॅड नॉट. म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही. वॉज कॉल्ड चेंजेस हॅड इनटू हॅड बीन कॉल्ड. मस्ट रिमेन्स मस्ट, नो चेंज. आता मस्ट असेल तर त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. टू गो रिमेन्स टू गो, नो चेंज. याच्यामध्ये सुद्धा बदल होत नाही. आता ह्याची जी उदाहरणं आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. कारण उदाहरण दाखवायला गेलो तर हा व्हिडिओ आपला वाढण्याचं म्हणजे टायमिंग वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जे मी तुम्हाला परिवर्तनाचे जे नियम सांगितलेत त्याची उदाहरणं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये समजावणार आहे. तो आशा करतो माझ्याद्वारे दिलेली माहिती ही तुम्हाला नक्कीच समजेल. कारण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथनाचे जे उदाहरणं आहेत ते परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे असतात. आणि मी सगळेच टॉपिक जवळजवळ सगळेच विषय कव्हर करून तुमच्यापर्यंत चांगली माहिती आणि जे महत्त्वाचे नियम आहेत ते चांगल्या साध्या सोप्या भाषेत पोहोचवणार आहेत. तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं एक लाईक आम्हाला आमचा उत्साह वर्धन करत असतं. आणि आपलेपणाची भावना आपल्या एका सबस्क्राईबने आणि नोटिफिकेशनचं बटन ती लाल घंटी दिसते त्याला टर्न करून प्रेस करायला विसरू नका. आपलेपणाची भावना आपण जपा आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.